ज्ञानेश्वरी अध्याय 2. जैसा कर्पुराचा राशी कीजे, मग अग्नी लावूनी दिजे, का मिष्टांनी संचर विजे काळकूट. ज्याप्रमाणे कापराचा ढीग करून त्याला अग्नी लावावा अथवा मिष्टान्नात विष कालवावे, दैवे अमृतकुंभ जोडला, तो पाये हानोनी उलंडिला, तैसा नाशिती धर्म निपजला हेतुकपणे. किंवा दैवाने अमृताचा घडा सापडला असता तो पायाने उलडून द्यावा, त्याप्रमाणे क्षुल्लक विषयसुखाची कामना मनात धरून धर्माचरण करतात. सायासे पुण्य अर्जिजे, मग संसार का अपेक्षिजे, परी नेनती ते काय कीजे अप्राप्त देखे. श्रम करून पुण्य जोडावे, मग त्यापासून संसाराची इच्छा का करावी. पण काय करावं या अज्ञानी लोकांना विचारच नसतात. जैसी रांदवणी रस सोयनिकी, करुण्या मोले विकी, तैसा भोगासाठी अविवेकी दाढीती धर्म. जसे चांगले उत्तम प्रकारचे अन्न शिजवावयाचे व शेवटी ते द्रव्य घेऊन विकायचे, तसे अविचारी लोक केवळ विषयसुख मिळवण्याकरताच धर्मानुष्ठानाचा उपयोग करतात. म्हणून हे पार्था, दुर्बुद्धी देख सर्वता, तया वेद वादरता मनिवसे. म्हणून अर्जुना, वेदाचा कर्मपर अर्थ लावणारे जे पुरुष असतात त्यांच्या ठिकाणी अशी दुर्बुद्धी असते पहा. श्लोक. त्रैगुण्य विषया वेदा, निस्त्रे गुण्यो भवार्जुन, निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो, निर्योगक्षेम आत्मवान. तिही गुणी आवृत्त, हे वेद जाणे निभ्रांत, म्हणून उपनिषदादी समस्त सात्विकते. सर्व वेद त्रिगुणात्मक आहेत असे निसंशय समज. त्यात उपनिषदादी भाग हा सात्विक आहे. एर रजतमात्मक, तेत निरूपिजे कर्माधिक, जे केवळ स्वर्गसूचक धनुर्धरा. आणि बाकीचा वेदभाग अर्जुना रजतमात्मक आहे, कारण त्यात कर्माधिकांचे निरूपण असून त्या कर्माने स्वर्गादी विषय सुख मिळते हे सांगितले आहे. म्हणून तू जाण, हे सुखदुःखाशीच कारण, येत जने अंतकरण रिगोदेशी. म्हणून कर्म प्रतिपादक वेदाचा रजतमात्मक जो भाग आहे तो सुखदुःख प्राप्त करून देणाराच आहे. तेथे आपले अंतकरण जाऊ देऊ नकोस. तू गुणत्रया ते अभेरी, मी माझे हे न करी, एक आत्मसुख अंतरी विसंबधनी. तू तिन्ही गुणांचा अभेर कर व हा मी व हे माझे असे चित्तात ठेवू नकोस व अंतरात एक आत्मसुख ठेव, ते मात्र सोडू नकोस. यावानर्थ उदपाने सर्वता संप्लुतोदके, तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानता. ज्ञानोबा तुकाराम. जरी वेदे बहुत बोलिले, विविध भेद सुचिले, तरी आपण हिता पुले तेची घेपे. वेदाने पुष्कळ बोलणे करून विविध मार्ग सुचवले असले तरी आपण आपल्याला जे हितकर असेल तेच त्यातून घेतले पाहिजे. जैसा प्रगटलिया गबसती, अशेषही मार्ग दिसती, तरी ते तुलेही काय चालिजती सांगे मज. ज्याप्रमाणे सूर्योदय झाला म्हणजे जेवढे मार्ग असतील तेवढेही प्रकाशित होतात, पण प्रकाशित झालेल्या सर्वच मार्गाने आपण जातो का सांग बरं अर्जुना. का उदकमय सकळ, जरी झाले असे महितळ, परी आपण घेपे केवळ आरतीच जोगे. किंवा सर्व पृथ्वी जलमय झाली असली तरी आपण आपल्या गरजेपुरतेच पाणी घेतो नाही का. तैसे ज्ञानी जे होती, ते वेदार्था ते विवरिती, मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे. त्याप्रमाणे ज्ञानी जे असतात ते वेदाच्या उपदेशाचा विचार करतात आणि आपल्याला जे शाश्वत आहे ते अपेक्षित आहे असे जाणून तेच शाश्वत किंवा अविनाशी तत्व स्वीकारतात. श्लोक. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, मा कर्मफल हेतुर्मा ते संगोत्स्व कर्मणी. ज्ञानोबा तुकाराम. म्हणून ऐके पार्था, याची परी पाहता,
तुझं उचित होय आता स्वकर्म हे. म्हणून अर्जुना, मी काय सांगतो ते ऐक. याप्रमाणे विचार केल्यास तुला स्वधर्मरूपी युद्ध करणेच योग्य आहे. आम्ही समस्त ही विचारिले, तव ऐसेची हे मना आले. जे न सांडिजे तुवा आपुले विहित कर्म. आम्ही सर्व तऱ्हेने विचार केला असता असेच आमच्या मनाला वाटते की तू आपले विहित कर्म सोडू नयेस. परी कर्मफळी आसन करावी आणि अकर्मी संगती न व्हावी. हे सत्क्रियाची आचरावी हेतुविन. परंतु कर्म करीत असताना कर्मापासून मला इच्छित फळ प्राप्त झाले पाहिजे असे मात्र मनात धरू नये आणि कर्माचा त्यागही करू नये. फळाविषयीची इच्छा मनात न ठेवता ही स्वधर्मरूपी सत्क्रियाच आचरणे योग्य होय. श्लोक योगच्छ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय. सिद्ध्या सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. तू योगयुक्त होऊनी फळाचा संग टाकुनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. अर्जुना, तू योगयुक्त हो व फळाची आसक्ती सोडून कर्माकडे चित्त देऊन कर्मे कर. परी आदरिले कर्मदैवे जरी समाप्ती ते पावे. तरी विशेषे तेत तोषावे हेही नको. परंतु करायचे कर्म जर सुदैवाने पूर्ण झाले तर त्या योगे आनंद मानण्याची गरज नाही. का निमित्ते कोणेके ते सिद्धी नवचताची ठाके. तरी ते तिचेनी अपरितोके क्षोभावेना. किंवा काही कारणामुळे ते कर्म सिद्धीस न जाता अपूर्ण राहिले तर त्यामुळे असंतोष मानण्याचे किंवा मनक्षोभ होऊ देण्याचे कारण नाही. आचरता सिद्धी गेले तरी काजाची किर आले. परी ठेलयाई सगुण झाले ऐसेची मानी. कर्म केले व सिद्धी झाली तर बरेच झाले किंवा कर्म सिद्धीस गेले नाही तरी ते सफल झाले असेच मानावे. देखे जे तुलाले कर्म निपजे ते तुले आदि पुरुषी समर्पिजे. तरी परिपूर्ण सहजे झाले जाणे. अर्जुना पहा, जेवढे काही आपल्याकडून कर्म होते तेवढे सर्व ईश्वराला समर्पण करावे. कर्म परमेश्वराला समर्पण केले की ते परिपूर्ण होतेच. देखे सता सतकर्मी हे जे सरिसे पण मनोधर्मी. तेची योगस्थिती उत्तमी प्रशंसिजे. पहा, अशा रीतीने होणाऱ्या बऱ्या वाईट कर्माच्या ठिकाणी जी चित्ताची समता याचीच सज्जन लोक योगस्थिती म्हणून प्रशंसा करतात. दुरेन यवरम कर्म बुद्धियोगा धनंजय. बुद्धो शरणं विच्च कृपणा फलहेतवा. बुद्धियुक्तो जहातिह उभे सुकृत दुष्कृते. तस्माद्योगाय युज्यस्व योगा कर्मसु कौशलम. ज्ञानोबा तुकाराम. अर्जुना, समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे. जेत मनानी बुद्धीचे ऐक्याती. अर्जुना, पाप पुण्य सुखदुःख इत्यादी द्वंद्वात न सापडता चित्त त्या विरहित राहणे याला चित्ताचे समत्व म्हणतात. व हे चित्ताचे समत्वच योग बुद्धीचे मर्म आहे. कारण या योगाने मन व बुद्धीचे ऐक्य होते. तो बुद्धियोग विवरिता बहुते पाडे पार्था. दिसे हा अरुता कर्मयोग. या बुद्धियोगाचा विचार जर केला तर अर्जुना, नुसते कर्म करणे हे त्याच्याशी तुलनेत फार कमी दर्जाचे आहे असे दिसून येते. परी तेची कर्म आचरिजे तरीच हा योग पाविजे. जे कर्म शेष सहजे योगस्थिती. पण बुद्धियोग कर्माचरणानेच प्राप्त होतो. कारण योग हा कर्माचेच अंग आहे. म्हणून बुद्धियोग सदर तेत अर्जुना होई स्थिर. मने करी अवेर फळ हेतुचा. म्हणून नुसते कर्म करण्यापेक्षा बुद्धियोगस्थ राहून कर्म करणे श्रेष्ठ असल्यामुळे तेथे स्थिर राहून व मनाने कर्मफळाची इच्छा सोडून कर्मे कर. जे बुद्धियोगा योजिले तेची पारंगत झाले. ही उभय संबंधी सांडिले पापपुण्य. बुद्धियोगाच्या ठिकाणी जे स्थिर झाले तेच संसार समुद्राच्या पार झाले असे समज. कारण इहलोक व परलोक या दोहोंची प्राप्ती करून देणारे जे पापपुण्य
त्याचा संबंधच या बुद्धियोगाने सुटतो. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणा जन्मबंध विनिर्मुक्ता पदं गच्छन्त्यनामयम्. यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च. श्रुती विप्रप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि. ते कर्मीतरी वर्तते परे कर्मफळा नातळती आणि यातायाती लोपती अर्जुना तया. जे पुरुष योगयुक्त असतात ते कर्म करतात पण कर्माच्या फळाची इच्छा मात्र करीत नाहीत, म्हणून त्यांचे संसारात येणे जाणे नाहीसे होते. मग निरामय भरित पावती पद अच्युत. ते बुद्धियोगयुक्त धनुर्धरा आणि ते अर्जुना अत्यंत दुःखरहित व पतनरहित अशा परमपदाला प्राप्त होतात. तू ऐसा तै होसी जै मोहाते यया सांडिसी आणि वैराग्य मानसी संचरेल. जेव्हा तू या शोकापासून मुक्त होशील तेव्हा तूही तसा योगयुक्त होशील. मग तुझे मन विषय वैराग्याने संपन्न होईल. मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान. तेने निचाड होईल मन आपेसे तुझे. मग त्या वैराग्याने अत्यंत शुद्ध व तर्कातीत असे आत्मज्ञान प्राप्त होईल व त्या आत्मज्ञानाने विषय सुखाची इच्छा निशेष नाहीशी होईल. ते तर अनिक काही जाणावे का मागील ते स्मरावे. हे अर्जुना आगवे पारुशेल. त्याचप्रमाणे अर्जुना मग काही जाणण्याची इच्छा किंवा काही स्मरण्याची इच्छाही नाहीशी होईल. इंद्रियांची असंगती जी पसर होतसे मती ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. इंद्रियांच्या संगतीमुळे जी आपली मती नाना विषयांकडे बहुरूप होऊन धावते ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होईल. समाधी सुखी केवळ जय बुद्धी होईल निश्चळ तै पावशी तू सकळ योगस्थिती. अशा रीतीने केवळ समाधीच जेव्हा बुद्धी स्थिर होईल तेव्हा तुला पूर्ण योगस्थिती प्राप्त होईल. चित्तप्रज्ञश्च का भाषा समाधिस्थश्च केशव. चितदी किं प्रभाषेत किमाशीत व्रजेत किं. धनुबा तुकाराम. तेथ अर्जुन म्हणे देवा हाची अभिप्राव आगवा. मी पुसेनाथा सांगावा कृपानिधी. तेव्हा अर्जुन देवाला म्हणाला, हे कृपानिधी देवा, आता आपल्या म्हणण्याचा जो अभिप्रेत अर्थ असेल तो स्पष्ट होण्याकरता जे काही मी विचारणार आहे ते आपण स्पष्ट करून सांगावे. मज अच्युत म्हणे सुके जे किरीटी तुझनिके ते पुसपा उन्मेके मनाचे मी. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, जे काय तुला विचारावेसे वाटेल ते खुशाल आनंदाने विचार. या बोला पार्थे म्हणितले सांगपा श्रीकृष्णा ते. काय म्हणिपे स्थितप्रज्ञा ते ओळखो केवी. भगवान श्रीकृष्णाचे हे बोलणे ऐकून अर्जुन म्हणतो, देवा, स्थितप्रज्ञ पुरुष जो आपण म्हणता तो कसा ओळखावा हे सांगा. आणि स्थिरबुद्धी जो म्हणिजे तो कैसिया चिन्नी जाणिजे. जो समाधी सुख भुंजे अखंडित. आणि ज्याची बुद्धी स्थिर झाली व जो अखंड समाधी सुख भोगतो तो कोणत्या चिन्हावरून तसा ओळखता येतो. तो कवने स्थिती असे कैसे निरूपी विलसे. देवा सांगावे ऐसे लक्ष्मीपती. तो कोणत्या स्थितीत असतो, त्याचे रूप कसे असते हे सर्व भगवंता स्पष्ट सांगावे. तव परब्रह्म अवतरण जो षड्गुणाधिकरण. तो काय तेत श्रीनारायण बोलत असे. हे अर्जुनाचे म्हणणे ऐकून षड्गुणेश्वर्य संपन्न व साकार परब्रह्म भगवान श्रीकृष्ण काय बोलता झाला ते ऐक. श्री भगवान वाच. प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्ट चित्तप्रज्ञस्तदोच्यते. धनुबा तुकाराम. म्हणे अर्जुना पर्येशी जो हा अभिलाष प्रौढ मानसी
तो अंतरायस सुखेची करीत असे. भगवान म्हणतात, अर्जुना ऐक, आपल्या अंतःकरणात विषयाचे सुख भोगण्याची जी दृढ इच्छा असते तीच आपल्या आत्मसुख भोगण्याच्या आड येते. जो सर्वदा नित्यतृप्त अंतःकरण भरित परी विषया माझी पतित जेणे संगे कीजे. वास्तविक पाहता जीवात्मा नित्य सुखस्वरूप असल्यामुळे तो नित्य तृप्तच आहे, कारण ते आत्मसुख त्याच्या अंतःकरणातही भरून आहे. पण या विषयसुखाच्या वासनेमुळे विषयात आसक्त होतो. तो काम सर्वता जाये, दयाचे आत्मसंतोषी मन राहे, तोची स्थितप्रज्ञ होय पुरुष जाणे. ही विषयसुखाची वासना निशेष नाहीशी होऊन ज्या पुरुषाचे मन आत्मसुखातच तल्लीन राहते, तो पुरुष स्थितप्रज्ञ होय असे जाण. दुःखेष्वनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा वितराग भय क्रोधा स्थितधीर्मुनी निरुच्यते. ज्ञानोबा तुकाराम. नाना दुःखी प्राप्ती दया उद्वेग नाही चित्ती आणि सुखाची आरती अडपेची जेना. अर्जुना, नाना प्रकारची दुःखे प्राप्त झाली असता ज्याच्या मनात खिन्नता उत्पन्न होत नाही आणि जो सुख सर्व प्राप्त व्हावे अशा आशेत अडकून पडत नाही. अर्जुना, तयाच्या ठाई काम क्रोध सहजे नाही आणि भयाते नेमे काही परिपूर्ण तो. अर्जुना, त्या स्थितप्रज्ञ पुरुषाच्या ठिकाणी स्वाभाविकच काम क्रोध म्हणजे विषयाची इच्छा नसते व विषयाची इच्छा विफल झाली तरी त्याला क्रोधही येत नाही. असा तो स्थितप्रज्ञ पुरुष भयरहित परिपूर्ण आत्मस्वरूप होऊन राहतो. ऐसा जो निरवधी तो जानपा स्थिर बुद्धी, जो निरसुनी उपाधी भेदरहित. अशी ज्याची स्थिती अविनाशी असते व जो उपाधिरहित झाल्यामुळे ज्याला भेद मुळीच दिसत नाही, तो स्थितप्रज्ञ होय असे जाण. य सर्वत्रानभिस्नेहस्तत्प्राप्य शुभाशुभं नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. यदा संवरते चायं कुर्मोगानीव सर्वशा इंद्रियानिंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. ज्ञानोबा तुकाराम. जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रका जैसा अदमोत्तम प्रकाशा माझी नमनी. पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राचा प्रकाश जसा प्राणीमात्राला मिळतो, तो आपला प्रकाश देताना अधम किंवा उत्तम असा प्राण्यात भेद करीत नाही. त्याप्रमाणे सर्व भूतमात्रांशी जो सारखा वागतो, ऐसी अनवच्छिन्न समता भूतमात्री सदयता आणि पालट नाही चित्ता कवने वेळे. ज्याची समदृष्टी काही जीवापुरतीच मर्यादित नसून अमर्याद आहे, यच्चयावत प्राणीमात्रांच्या ठिकाणी जो दयार्द्र असतो व अशा प्रकारचे असलेले ज्याचे चित्त कधीच विषम होत नाही. गोमटे काही पावे तरी संतोषे तेने नाभिभवे, जो कटेनी नागवे विषादासी. मनाजोगे झाले नाही आणि अथवा मनाच्या विरुद्ध झाले म्हणून ज्याच्या चित्तात खेद होत नाही, ऐसा हरिक शोकरहित जो आत्मबोध भरित, तो जानपा प्रज्ञायुक्त धनुर्धरा. पूर्ण ब्रह्मबोध झाल्यामुळे जो असा हर्ष शोक रहित असतो, तो स्थितप्रज्ञ होय असे अर्जुना तू जाण. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान प्रिय हो. माऊली ज्ञानेश्वर महाराज प्रिय हो. जगद्गुरु तुकाराम महाराज प्रिय हो. बोल बजरंग बली प्रिय हो. जय जय रघुवीर समर्थ.